सर्वप्रथम सर्वांना या प्रातःकाळी माझा सादर दंडवत प्रणाम। आपण या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणजेच 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे। या शब्दाची उत्पत्तीच संस्कृतीच्या यूजपासून झाली। त्याचा अर्थ आहे आत्म्याचे सर्वभौतिक चैतन्याशी संयोग। 21व्या शतकात माणूस भौतिक सुखाच्या मागे धावत आहे। या धावपळीमध्ये त्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य ढासळत चाललेलं आहे। मानवी शरीर तसेच मानवावर अनेक रोगांचं आक्रमण वाढत चाललेलं आहे आणि या सर्वांपासून या मानवाची सुटका व्हावी व संपूर्ण मानवजातीच्या सुखासाठी प्राचीन भारतीय काळापासून चालत आलेली ही योग विद्येची परंपरा आपण उपयोगात आणूया। मानवी जीवन हे संपन्न व्हावे म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना पुढे आली। जगात शांतता निर्माण करण्यासाठी योग महत्त्वाचा ठरू शकतो। प्राचीन काळापासून या वैदिक परंपरेनुसार भारतात या योगाभ्यास केला जातो। भारतात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। अनेक ऋषी मुनीच्या काळापासून हा योग भारतात रुजत आहे आणि या 20व्या शतकामध्ये स्वामी विवेकानंदांनी भारतात तसेच जगभर क्रांती करून या योगाचा प्रचार व प्रसार केलेला आहे। परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा आपल्याला योगाविषयी काही सांगितलेलं आहे। लीला चरित्रामध्येही स्वामींनी व्यायाम करावा असं सांगितलेलं आहे। आणि या जीवाची खरी संपत्ती जर काही असेल ना, या जीवाची खरी संपत्ती आहे आपलं स्वतःचं आरोग्य। आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत। पण शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजेच व्यायाम। व्यायाम हा निरोगी जीवनशैलीचा एक मूलभूत घटक आहे आणि आपल्याजवळ खूप संपत्ती आहे, परंतु आपले आरोग्य जर चांगले नसेल तर त्या संपत्तीचा काहीच उपयोग होणार नाही। निरोगी आरोग्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे आणि नियमित व्यायामामुळे शरीर धष्टपुष्ट राहते। व्यायाम न केल्याने शारीरिक मानसिक आरोग्य बिघडते, त्यामुळे व्यायाम हे खूप महत्त्वाचं आहे। आणि आजच्या या धावपळीच्या युगामध्ये तर प्रत्येकाला मानसिक तणाव फार आहे आणि आपल्याला या तणावमुक्त होण्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आवश्यकता आहे, जे आपल्याला व्यायाम केल्यामुळे मिळू शकते। व्यायाम केल्याने मन प्रफुल्लित आणि आनंदी राहते। मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील हे व्यायाम मदत करते। नियमित व्यायाम हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। आपले आरोग्य सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे। अशाच 800 वर्षापूर्वी आपल्याला स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्या भक्तांना जीव उद्धारण्यासाठी आवश्यक असलेलं परमेश्वर ज्ञानाचे धडे दिले। आपल्या स्वतःच्या आचरणाने त्यांनी सर्व भक्तांना तसा अनुभव प्राप्त करून दिला। जीवाच्या उद्धारासाठी आवश्यक असलेला आचार स्वामींनी भक्तिजनाला निरूपण केलेला आहे। या सृष्टीवर अवतार घेऊन स्वामींनी जातीभेद नष्ट केलेला आहे, पण या मनुष्याच्या आरोग्यासाठी सुद्धा स्वामींनी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत। रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे, स्वच्छता राखणे, व्यायाम करणे, दंडवत घालणे असे अनेक उपाय आपल्याला स्वामींनी सांगून दिलेले आहेत। असे शब्दज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान हे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केलेले आहे। त्याच आचार विचाराच्या ज्ञानात काही आरोग्यविषयक आचाराचाही समावेश आहे। उत्तम आरोग्यामुळेच परमेश्वराचे स्मरण चिंतन मनुष्य अखंडपणे करू शकतो। एक सगळ्यात प्रचितीत असलेली एक मन आहे। ती म्हण आहे, लवकर निजे लवकर उठे, लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे, तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे। या म्हणीनुसार सर्वज्ञांनी आपल्या भक्तांना आरोग्याविषयी ज्ञान 12व्या शतकातच दिलेले आहे। रात्री लवकर झोपी
रात्री लवकर झोपी गेल्याने आपण सेवन केलेल्या अन्नाचं पचन चांगल्या रीतीने होते, पोटाचे विकार टाळतात, सकाळी लवकर जाग येते व मन शांत व स्वस्थ राहते आणि वातावरणही आणि अशा या प्रसन्न मनाने, शांत मनाने त्या परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराचं चिंतन आपण अतिशय उल्हासाने करत असतो. आणि अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नियमितपणे सकाळच्या पूजावसनानंतर मोकळ्या वातावरणामध्ये फिरायला जात. तिथे एका ठिकाणी बसून भक्तास ज्ञानाचे निरूपण करीत. स्वच्छ आणि मोकळ्या वातावरणामुळे सर्व भक्ताचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. सायंकाळी सर्वज्ञ फिरावयात जात असत. रात्रीच्या आरोग्यानंतर सर्वज्ञ पतिशाळेत फिरत असत आणि त्यांच्या या सवयीमुळे व त्यांचं अनुकरण हे भक्त करत. भक्तिजन करत असल्यामुळे सर्वांचे आरोग्य उत्तम राहून ते ईश्वराचे स्मरण, चिंतन, भजन, पूजन ते अखंडपणे करू शकत होते. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या शरीराची संपत्ती त्या भक्तिजन आपली राखून होते. सर्वज्ञ भक्तांना त्यांचा व्यायाम व्हावा, त्यांचे काही विशिष्ट विकार नासावेत म्हणून त्यांना शारीरिक कामे सांगत असत, जसे की मातीकाम, दरे दरकुटे बुजविणे, त्यांना पळायला लावणे, पळण्याच्या शर्यती लावणे, नदी पात्रात पोहायला लावणे इत्यादी कामे तो परब्रह्म परमेश्वर आपल्या भक्तिजनाकडून करून घेत होते. ते भक्तिजनाला करायला लावित होते. खडकुली येथे सर्वज्ञाचं वास्तव्य असताना जर आपण थोडंसं लीळा चरित्राकडे वळलं तर इत्यादी लीळा स्वामींच्या अजून लीळा चरित्रामध्ये आहेत. पण त्यापैकी एक लीळा मी आपल्याला सांगू इच्छिते. जेव्हा स्वामींचं वास्तव्य खडकुलीला असतं का, तेव्हा एका माळ्याला साप चावलेला असतो. तो साप चावलेला असतो. त्या सापाला चावल्यामुळे ते माळी मृत झालेला असतो. पण स्वामींनी त्यांना जीवनदान दिलेलं असतं. ते मेलेल्या माळ्याला जीवनदान स्वामींनी जिवंत केलेलं होतं. आणि त्यानंतर त्या माळ्याचे पोट असे फुगत असे. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, व्यायाम कीजे, व्यायामू वायू तुटे, व्यायाम करा, व्यायामाने सगळे रोग नाहीसे होत. सर्वज्ञ भक्तासह नंदूर मध्यमेश्वर येथे गोदावरी पात्रात पोहले. त्यामध्ये एकमेकास गाठीण्याचा खेळही होता. छिन्नस्थळी येथे गोदावरी स्फुर आलेला असताना त्यांनी श्री नागदेव व श्री नाथोबा यांना पोहून पहिले तरी जाण्यास सांगितलेले होते व ते दुसऱ्या काठावरून पोहोचताच लगेच परत येण्यास सांगितले. यामुळे भक्तांचा शारीरिक व्यायाम होऊन त्यांचे शरीर हे दष्टपुष्ट होऊन त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होतो. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लीळा चरित्रामध्ये भक्तिजनाकडूनही व्यायाम करून घेतलेला होता. आणि स्वामींनी लीळा चरित्रातही या व्यायामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. स्वामींनी फक्त धार्मिक ज्ञानच नाही तर आपल्याला व्यावहारिक ज्ञानही स्वामींनी सांगून दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या ठिकाणी पूजा अवसर आरतीच्या नंतर सर्व भक्तिजन कमीत कमी 5 दंडवत घालीत असत. दंडवत घालण्याचे सुद्धा शारीरिक व धार्मिक परिणाम आपल्याला दिसून येतात. धार्मिक दृष्ट्या त्यामुळे ईश्वरासमोर मनुष्य अर्थपूर्वक संपूर्ण शरणागतपद करतो. तसेच मनुष्याचे सर्व अवयवासह तो शरणागती स्वीकारतो. त्यामध्ये असाही मतप्रवाह आहे की त्यामुळे 4 पायाचे जीव पशु या योनीच्या जन्मापासून मनुष्यास मुक्ती मिळते. पण शारीरिक दृष्ट्याही दंडवतामुळे व्यायाम घडतो व शरीर धष्टपुष्ट राहण्यास सहाय्यभूत होते. आणि सर्वज्ञाच्या अशा बऱ्याच आचार विचारामुळे मनुष्य आरोग्यदायी राहतो व तो ईश्वराचे स्मरण, मनन, पठन व चिंतनात अखंडपणे राहून परमेश्वराचे ज्ञान घेण्यास पात्र होऊन त्याचा उद्धार होऊ शकतो. म्हणून उत्तम आरोग्य हे ज्ञानासाठी आवश्यक असलेलं आपल्याला निदर्शनास येते. आणि त्याचमुळे उत्तम आरोग्य हे आपल्याला भक्तीसाठी, परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी हे अति आवश्यक आहे. म्हणून एवढंच बोलेन, आपली काळजी घ्या आणि आपलं वेळ, आपला काळ
फक्त आणि फक्त त्या परमेश्वराच्या चिंतनात घालवा. दंडवत प्रणाम. ही लीळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा.